की व्हॉट शॅल बी आर स्ट्रॅटेजी जनरल स्टडीज पेपर 1 टू जनरल स्टडीज पेपर 3. किती मार्कांचा पेपर आहे? हे 750 मार्कांचा पेपर आहे हा. आणि जनरल स्टडीज पेपर 4 है ना, आणि एसे हा किती मार्कांचा पेपर आहे? आणि ऑप्शनल किती मार्कांचा पेपर आहे? सो तुम्हाला हे लक्षात येत आहे का की कुठे जास्त लक्ष द्यायचंय? जीएस मध्ये द्यायचं. हा एक ऑप्शनल एवढा वेटेज ठेवणारा पेपर आहे. सो जर तुम्ही जनरल स्टडीज पेपर 4 आणि एसे आणि तुमचा ऑप्शनल हे जर व्यवस्थित तयार केलं है ना, हे जर तुम्ही व्यवस्थित तयार केलं, एकदम मन लावून तयार केलं, तर तुम्हाला 1000 मार्क इकडेच तयार होत आहेत. स्ट्रॅटेजी नीट ठेवा. फाईन. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा की इथे येण्यासाठी निबंध व्यवस्थित लिहिण्यासाठी तुमचं हे कंप्लीट होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं जीएस 1 2 3 नाही झालं तोपर्यंत तुम्ही निबंध नाही लिहू शकत. मग निबंध कथा आहे. फाईन. तुमचा इथे पकड मजबूत झाली ना तर तुमचे हे मार्क्स बरोबर होणार आहेत. आणि ऑप्शनल. फाईन. हे जमतंय. सो तुम्ही स्ट्रॅटेजिकली काम करा, तुमचं सिलेक्शन होणार. आणि महत्वाचा मुद्दा आहे प्रिलिम्स. सो प्रिलिम्ससाठी फेब्रुवारी पासून लागायचं. फाईन. पण फेब्रुवारी पर्यंत तुमचं मेन्स व्यवस्थित झालं पाहिजे. पुन्हा माझं एक वाक्य लक्षात ठेवा, प्रिलिम्सची तयारी सेपरेट करता येत नाही. भले आपले प्रिलिम्सचे क्लासेस वेगळे चालतात, पण प्रिलिम्सची तयारी सेपरेट करता येत नसते. तुम्ही इथे जे वाचताय ना, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, गव्हर्नन्स, करंट अफेअर है ना, IR वगैरे जे काही वाचताय त्याच्यातूनच तुम्हाला प्रिलिम्स काढायची आहे. फाईन. हे तुमचं फाउंडेशन आहे. फाईन. सो तुम्हाला जुलै पासून डिसेंबर पर्यंत तुमचं फाउंडेशन एकदम मजबूत बनवायचं आहे. टेक्निकली हा टाइम असतो एप्रिल ते डिसेंबर. ठीक आहे. तुम्ही लोक आलात मे मध्ये, सेशन्स आपले मे पासून सुरू झालेत ना, मे जून मध्ये तुम्ही लोक आलेले आहेत. सो जून ते डिसेंबर आपल्याकडे टाइम होता, पण आता गेलेली वेळ काही येणार नाही. जे आहे त्याला आता युटिलाइज करा. कळतंय? जुलै ते डिसेंबर एकदम युटिलाइज करा. कन्सिस्टन्सी इज द की. मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, पण मुद्दा तोच आहे ना की आग का दरिया है और डूब के जाना है, ये इश्क नहीं आसान है ना. हे इश्क आहे तुमचं. दिस इज नॉट व्हेरी आसान. फाईन. आग का दरिया है और डूब के जाना है. सो प्रेम करणं, सगळे ऐरे गेरे नथू गेरे प्रेम थोडी करतात. त्याच्यासाठी मजनू व्हावं लागतं, आणि मजनू वेडा झाला होता. सो वेडा व्हा UPSC साठी. कळतंय? पूर्ण डेडिकेशननी, पूर्ण पूर्ण यु नो प्रॅक्टिसनी, खूप एफर्ट्सनी तुम्ही 100% सिलेक्शन घेऊ शकता. फक्त हे लक्षात ठेवा की हे एक तपस्या आहे. ही तपस्या आहे. आणि तुम्ही जितकं जास्त डेडिकेशननी, जितकं जास्त एफर्टनी पुढे जाल, तितकं लवकर तुमचं सिलेक्शन होईल. आणि सिलेक्शन होतात. पोरांचे सिलेक्शन का नाही होत त्याचं एकच कारण असतं, 100% एफर्ट दिला नाही. एकच कारण असतं. याच्या व्यतिरिक्त दुसरं कारणच नसतं. खोटं सगळं की सिलेबस नाही झाला, पेपरच नाही दिले, मॉक टेस्टच नाही दिले, वाचूनच नाही झालं. काय करत होतात? आपलं होतं काय, एका दिवसानी काय होतंय, एका तासानी काय होतंय, एका आठवड्यानी काय होतंय, बूंद बूंद से बनता सागर. कळतंय? 1 रील, 2 रील, 3 रील, 2 तास जातात ना. कळतंय? एक बर्थडे एकाच दिवसासाठी तर गेलो होतो, पण तो वेळ तुमचा सायकल बनून जातो. आणि तुमच्याकडे वेळ कमी आहे, सिलेबस मोठा आहे. कळतंय? सो आग का दरिया है और डूब के जाना है. अब सोच लो जाना है कि नहीं जाना है. इफ यू हैव डिसाइडेड टू गो, यू हैव टू जंप इनटू इट. वरून समुद्र किनाऱ्यावर बसून लाटांचा अंदाज घेता येणार नाही. कळतंय? मध्ये उतरावं लागेल, गोता खावा लागेल. कळतंय? मोठी संकट झेलावे लागतील, खूप वेळ द्यावा लागेल, खूप फ्रस्ट्रेट व्हावं लागेल, तेव्हा सिलेक्शन होणार. मोठी एक्झाम आहे, मोठे एफर्ट आहेत, पण वन्स यू विल बी सिलेक्टेड, you will be selected forever. At the end of the day, people will ask you one question, and that question is IAS or not.
है ना. तुम्ही त्यांना काहीही सांगा की आमच्या जीवनात खूप प्रॉब्लेम होते, आमच्या घरी डेथ झाली होती, माझं ब्रेकअप झालं होतं, मी डिप्रेस होतो, है ना, मी मेंटली स्टेबल नव्हतो, नोकरी करत होतो, किंवा काहीही सांगा. द लास्ट क्वेश्चन विल बी आयएस ऑर नॉट. दॅट्स इट. हे आहे UPSC. कळतंय? सो एवढं जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर करा, अदरवाईज अजूनही वेळ आहे, दुसऱ्या एक्झामची तयारी तुम्ही करू शकता. सिरियस राहा, सिरियस राहा. तुम्ही सिरियस असाल ना तर दुनियेतली कुठली गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही सिलेक्शन घेण्यापासून. डेडिकेशन अँड कन्सिस्टन्सी इज द की फॉर दिस एक्झाम. सो याला सिरियस घ्या, याला फक्त एक्झाम म्हणून नका बघू. हे टेबलाच्या या बाजूला की टेबलाच्या त्या बाजूला वाला कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, पाहून घ्या. काही प्रश्न असतील तर विचारा.